असणार, आपण काय आपली भूमिका स्पष्ट कराल? आज समतानगर टाकळी येथे परमपूज्य बाबासाहेबांच्या जयंतीच्या महोत्सवाच्या कार्यक्रमात नाशिकला आलो आहे. आणि या निमित्तानं मी नाशिकमध्ये तमाम रिपब्लिकन आंबेडकरी जनतेला आव्हान करू इच्छितो की आगामी लोकसभेच्या निवडणुका या अत्यंत महत्वाच्या आणि ऐतिहासिक अशी निवडणूक आहे. या निवडणुकीच्या द्वारे आपल्याला या देशाची सत्ता कोणाच्या हाती सोपवायची हा निर्णय घ्यायचा आहे. आणि या देशाला स्थिर, खंबीर, टिकाऊ सरकार स्थापन करणं ही देशाची गरज आहे. आणि त्या दृष्टीने अशी आव्हान करतो की भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांचे, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील शिवसेना, रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राज ठाकरे साहेबांची मनसे, प्राध्यापक कवाडेंची पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि इतर अनेक पक्ष संघटना मिळून जी महायुती निर्माण झाली, त्या महायुतीचे उमेदवार माननीय हेमंत आप्पा गोडसे आणि बाजूच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या भारती पवार या निवडणुकीला उमेदवारी करत आहे. गेल्या अनेक दिवसापासून या नाशिकमध्ये आम्ही आंदोलन चळवळ करत आहोत. ही आमची मागणी आहे की नाशिक विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचं नाव देण्यात यावं. आणि या बाबतीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी आमची घोर फसवणूक, विश्वासघात केला आहे. आम्ही नाशिकला या मागणीसाठी मोर्चा काढला असता करोना काळामध्ये पोलिसांनी परवानगी नाकारली. मोर्चा काढल्यानंतर माझ्यासहित अनेकांवर गुन्हे दाखल केले आणि त्या मोर्चाला सामोरं जाण्यासाठी उद्धव ठाकरे नाशिक मुक्कामी आले, त्यांना निवेदन दिलं. त्यानंतर देखील मी उद्धव ठाकरेंना त्यांच्या मातोश्री निवासस्थानी, वर्षा निवासस्थानी 2 ते 3 वेळा भेटलो आणि त्यांना आठवण करून दिली की आपण मला शब्द दिलेला आहे की नाशिक विमानतळाला करून दादासाहेब गायकवाड यांचं नाव देण्याचा ठराव मी मंजूर करून घेतो. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्याची प्रकृती किंवा निर्माण झालेलं राजकीय बेबनाव, त्यामुळे कदाचित उद्धव ठाकरे आज उद्या करतील अशा मी वाट बघत असतो. परंतु जे बंड झालं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीतून पाय उतारवावा लागला. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यापूर्वी अवघ्या काही मिनिटापूर्वी माननीय उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये औरंगाबादच्या संभाजीनगर विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा निर्णय घेतला. नव्या मुंबईत होऊ घातलेल्या विमानतळाला दिवा पाटलाचं नाव देण्याचा निर्णय घेतला आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या नावाचा निर्णय मात्र त्यांनी घेतला नाही. अशा प्रकारे त्या उद्धव ठाकरेंनी आमची फसवणूक केली, विश्वासघात केला आहे. आणि त्यासाठी जे आमचं आंदोलन सुरू होतं, त्या आंदोलनाच्या दरम्यान हेमंत गोडसे, भारती पवार या नाशिकचे दोन्ही लोकसभेचे खासदार आहेत, त्यांचा संपूर्ण पाठिंबा आमच्या मागणीला आहे. आणि म्हणून कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचं नाव नाशिक विमानतळाला मिळवायचं असेल तर माझी नाशिक जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी जनतेला विनंती आहे की कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचं नाव मिळवण्यासाठी आपल्याला हेमंत गोडसे आणि भारती पवार यांना मतदान करून निवडून आणणं हे आपलं कर्तव्य आहे. या बाबतीत मी अनेक वेळा सांगितलेलं की कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचं योगदान नाशिक जिल्ह्यासाठी फार मोठं योगदान आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचं नाव अत्यंत उचित आहे. यशवंतराव चव्हाणांना ज्यांनी बिनविरोध निवडून पाठवलं, त्या कर्मवीर दादासाहेब गायकवाडांची आठवण म्हणून या शहराला, या विमानतळाला नाव मिळावं अशी आमची मागणी आहे. आणि मला असं वाटतं की या जिल्ह्यातली आंबेडकरी जनता, हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला, कर्मवीर दादासाहेब गायकवाडांची कर्मभूमी, बाबासाहेब आंबेडकरांची ही कर्मभूमी, या नाशिक जिल्ह्यामधला आंबेडकर आम्ही अत्यंत शुद्ध आहे, समजूतदार आहे आणि तो कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता आपला मतदानाचा हक्क बजावेल आणि महायुतीला विजयी करेल. इथे
वंचित आघाडीचे उमेदवार उभे आहेत. त्यांच्या उमेदवाराशी आमचा काही आक्षेप नाहीये, पण तुम्हाला आपलं सांगताना मोठं वाईट वाटतं की कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचं नाव नाशिक विमानतळाला देण्यात यावं या मागणीसाठी मी आमच्या अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. रामदास आठवलेंची भेट घेतली, प्रकाश आंबेडकरांचे बंधू आनंदराज आंबेडकरांची भेट घेतली, भीमराव आंबेडकरांची भेट घेतली, रासू गवईंचे चिरंजीव डॉक्टर राजेंद्र गवईंची भेट घेतली, प्राध्यापक कवाडेंची भेट घेतली आणि या सर्व नेत्यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचं नाव विमानतळाला देण्यात यावं ह्या मागणीला पाठिंबा दिला. नव्हे, रामदास आठवलेंनी देखील आझाद मैदानामध्ये मोर्चा काढून या मागणीची पुनर्विचार केला. असं असताना मला आपलं सांगताना फार वाईट वाटतं की माननीय प्रकाश आंबेडकरांकडे अनेकदा प्रयत्न करून देखील त्यांनी भेट तर दिली नाही, परंतु दादासाहेब गायकवाडांचं नाव विमानतळाला द्यावं ह्या मागणीला पाठिंबा देखील दिला नाही. मी याचा शोध घेतला. प्रकाश आंबेडकरांचे अनेक सहकारी नाशिकमध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत. त्या प्रत्येकांना मी भेटून विचारणा केली, अरे बाळासाहेब प्रकाश आंबेडकरच्या बाबतीतली भूमिका काय आहे. तर तो कोणताही त्यांचा सहकारी त्या संदर्भात भूमिका सांगू शकला नाही. आणि म्हणून नाशिकच्या जनतेला माझी विनंती आहे की कसल्याही भावनिक जातीय प्रचाराला बळी न पडता आपण महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावं. वंचित आघाडीचा जो उमेदवार आहे त्याचा आंबेडकरी समाजाशी काही संबंध नाही. उलट त्याच्या आंबेडकरी समाजाविषयीच्या भूमिकेविषयी माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना शंका आहे. मागे जी दंगल झाली नाशिकमध्ये एका तथाकथित मुलीच्या बलात्काराच्या प्रकरणावर, ते बलात्काराचं प्रकरण खोटं होतं, बलात्कार झालाच नव्हता, परंतु ही अफवा पेटवून ते संपूर्ण नाशिक जिल्ह्याला वेठी धरण्याचं काम केलं. सुमारे महिनाभर दंगल धुमसत होती. नाशिक हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचं धार्मिक क्षेत्र आहे. महिना दीड महिने ते इंटरनेट बंद होतं, वाहतूक बंद होती. त्या दंगलीची चौकशी झाली पाहिजे, आम्ही त्यावेळीच मागणी होती. ज्या मुलीवर बलात्कार झाला ती कुठे आहे. त्यावेळेचे पालकमंत्री, त्यावेळेचे जिल्हा पोलीस प्रमुख ओरडून सांगत होतं की बलात्कार झाला नाही. अनेक मेडिकल रिपोर्ट देखील आले, बलात्कार झाला नाही. तरी बलात्कार झाल्याची अफवा करून आमच्या दलित बौद्ध आंबेडकरी जनतेवरचे हल्ले अमानुष करण्यात आले. त्या हल्ल्यामध्ये ज्यांचा हात होता, ज्यांचे सूत्र होते, आज ती लोक मैत्रीचा हात घेऊन आपल्यापुढे येणार आहेत. त्यांना ओळखा आणि कोणत्याही परिस्थितीत आपलं मत अशा विघातक प्रवृत्तीला जाईल याची काळजी घ्या. आपल्या माध्यमातून मी पुन्हा एक विनंती करतो की नरेंद्र मोदी भारतीय घटना बदलणार आहेत अशा प्रकारचा अपप्रचार केला जात आहे. खरं पाहिलं असता काँग्रेस पक्षाला भारतीय संविधानाच्या रक्षणाचा बोलण्याचा अधिकार नाही. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीमध्ये जाऊ न देण्यासाठी ज्या काँग्रेसनं अनेक खटापटी केल्या, अनेक प्रयत्न केले, बाबासाहेबांच्या गोलमेज परिषदेवर त्यांच्या प्रतिनिधित्वावर शंका उपस्थित करून गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला. ज्या काँग्रेसने बाबासाहेबांना 2 वेळा लोकसभेत पराभूत केलं, 1952च्या निवडणुकीमध्ये मुंबईच्या शिवडी लोहगाव मतदारसंघातून पराभूत केलं, 54 मध्ये भंडाऱ्यामध्ये जी पोटनिवडणूक झाली तिथे बोरकर नावाचा माणूस उभा केला, बाबासाहेबांचा पराभव केला. बाबासाहेबांच्या पराभवासाठी भंडाऱ्यामध्ये त्यावेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू 2 दिवस मुक्काम ठोकून होते. ज्या पंडित नेहरूकडे बहुमत असून देखील एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी देशाचा पंतप्रधान 2 दिवस भंडाऱ्यामध्ये तळ ठोकून होता. त्याचं कारण एकच कारण की त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये बाबासाहेबांना घटना समितीमध्ये जायचं नव्हतं. परंतु त्यावेळेच्या जनसंघाचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रयत्नाने शेड्यूल कास्ट फेडरेशनचे खासदार कलकत्त्यातले बंगालमधले जोगेंद्र मंडल यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत बाबासाहेब आंबेडकर पश्चिम बंगालमधून निवडून आले. ही काँग्रेस इतकी दळभद्री आहे, ही काँग्रेस इतकी बेईमान आहे. ज्या मतदारसंघातून परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर बंगालमधून निवडून आले 1947च्या फाळणीनंतर, तो मतदारसंघ पूर्व पाकिस्तानला देण्यात आला जेणेकरून बाबासाहेबांची खासदारकी रद्द व्हावी. आज ती काँग्रेस बाबासाहेबांचं नाव घेऊन संविधान वाचवण्याच्या गोष्टी करते. ही मुळात खोटी गोष्ट आहे. हे सगळं बनाव आहे. आंबेडकरी जनतेला याचं ध्यानात घेतलं पाहिजे.